नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे 25 नोव्हेंबर। तर आजपासून राज्यातील वातावरणामध्ये बदल होताना दिसताना आहे। इथून पुढे वातावरणामध्ये बदल होणार आहे। अवकाळीचा जोरदार अलर्ट राज्यात देण्यात आलेला आहे। तर बंगालच्या उपसागरावरती चक्रीवादळ हे सक्रिय झालेलं आहे। आज आहे 25 नोव्हेंबर। तर राज्यामध्ये चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावरती सक्रिय झालेलं आहे। तर राज्यामध्ये पावसाचा अंदाज केव्हापासून असणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। त्यापूर्वी जर आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या गावाचे तालुक्याचे नाव कमेंट करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या परिसरातील अंदाज त्या ठिकाणी थोडक्यात दिला जाईल। तर आज आहे आता पहा 25 नोव्हेंबर। तर राज्यातील वातावरणामध्ये बदल होताना दिसणार आहे। बंगालच्या उपसागरावरती लो प्रेशर निर्माण होत आहे। तर हे डिप्रेशन पुढे जाऊन तीव्रता याची वाढणार आहे आणि राज्यातील अनेक परिसरामध्ये ही चक्रीवादळ झोडपून काढणार आहे। अवकाळीचा जोरदार अलर्ट अनेक परिसरामध्ये राज्यातील देण्यात आलेला आहे। तर या चक्रीवादळाचा धोका जो आहे तो राज्यातील अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी देण्यात येतोय। राज्यामध्ये अवकाळीचा अलर्ट जो आहे तो राज्यात आपल्याला त्या ठिकाणी 30 नोव्हेंबर, 1, 2, 3, 4 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी चक्रीवादळ झोडपून काढणार आहे। अनेक परिसराला अवकाळीचा भयंकर अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर हा पाऊस जो आहे तो वादळी वाऱ्यासह अनेक परिसरांना झोडपून चांगलाच काढणार आहे। वादळी वारा यामध्ये चांगलाच असणार आहे आणि विजांचा कडकडाट देखील जोरदार असणार आहे, असा इशारा त्या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात येतोय। त्यामुळे सतर्क राहण्याचा अलर्ट देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, कारण की हे चक्रीवादळ जे आहे ते अधिक तीव्र होत आहे आणि या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असल्यामुळेच त्या ठिकाणी अनेक परिसरामध्ये जोरदार भयंकर असा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि या पाऊस आहे तो राज्यातील अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी विदर्भ आहे, त्याचबरोबर मराठवाड्याचा परिसर राहील, कोकण पट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी हे अवकाळी पावसाचे जे आहे ते त्या ठिकाणी चांगला झोडपून काढणार आहे। तर अशा प्रकारची कंडिशन निर्माण होणार आहे। तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।